नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तर सगळ्या लाडक्या बहिणींना वितरित झालेला आहे. तर याच्यामध्ये देखील अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की त्यांना पात्र असून देखील जानेवारी महिन्याचा हप्ता आला होता तर त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे. तर याच्या पाठीमागचं कारण काय हे देखील आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी अपात्रच आहेत ई-केवायसीची ज्यांना संधी मिळाली नाही आहे अशा लाडक्या बहिणींचं पुढं काय होणार आहे तर या संदर्भातली माहिती घेणार आहोत. आणि मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाची अपडेट या संदर्भात माहिती घेणार आहोत. तर साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला माहितीच आहे की ई-केवायसी च्या फॉर्ममध्ये ज्यांच्या चुका झालेल्या होत्या तर त्या चुकांमुळे नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यांचा लाभ लाडक्या बहिणींना देण्यात आला नव्हता. त्याच्यानंतर ई-केवायसी दुरुस्ती झाली आणि दुरुस्तीमध्ये फॉर्म करेक्ट झालेल्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि जानेवारी असे 2 हप्ते आहेत त्या लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. पण याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना जानेवारी महिन्याचा लाभ आला पण फेब्रुवारी महिन्याचा लाभ आलेला नाही आहे. तर त्यासाठी त्यांनी एकच काम करायचं आहे. तर हप्ते वितरणाच्या प्रोसेसमध्ये कदाचित तुमचा आधार सीडिंग स्टेटस अगदी बंद झालेला असू शकतं. म्हणजे तुमचा आधार सीडिंग जे आहे बँकेला आधार कार्ड लिंक आहे तो स्टेटस तुम्हाला चेक करायचा आहे. काही पोस्ट बँक आहेत तर यांच्यामध्ये देखील आधार सीडिंग स्टेटस चेंज झाल्याचं मागच्या वेळी आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि अनेक लाडक्या बहिणींचा प्रश्न असा देखील आहे की हप्ता बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे पण काही लाडक्या बहिणींना मेसेज आलेला नाही आहे. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना आपलं बँक स्टेटस चेक करायचं आहे. तिथे देखील तुम्हाला हप्ता जमा झाल्याची बाब पाहता येणार आहे. आणि इतर जर बाब पाहायला गेलात तर कदाचित अपात्रतेच्या निकषांमध्ये जर तुम्ही बसत असाल तरी देखील तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. तर या कारणांमुळे जानेवारी महिन्याचा हप्ता आला आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कदाचित आला नसेल. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. बहुतेकशा लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता आला तशा सर्वच बहुतेकशा लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना हा हप्ता आलेला आहे. आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झाले नाही आहे अशा लाडक्या बहिणींना 4 हप्ते आले नाही आहेत. याच्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तब्बल 6,000 रुपये त्यांना आलेले नाही आहेत. मग अशा लाडक्या बहिणींची मागणी तर शासनाकडे गेलेली आहे परंतु या संदर्भात शासनाने अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही आहे. तर याच्यामध्ये अशा देखील लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर आहेत की पात्र असून देखील ई-केवायसी केली नसल्यामुळे 6,000 रुपये त्यांना मिळालेले नाही आहेत. त्यामुळे यांच्यासाठी देखील शासनाने लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचं आहे. आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत. पण लक्षात घ्या की या लाडक्या बहिणींना ई-केवायसीचा दुरुस्तीचा तर या लाडक्या बहिणीने ई-केवायसी केले नाही आहे तर त्यांना ई-केवायसीचा ऑप्शन उपलब्ध होणे गरजेचं आहे. पण अजून अपडेट नाही आहे. या संदर्भातली माहिती आपण जर आली तर आपण देणारच आहोत. तर अशा प्रकारची ही माहिती आहे. आणि राहिला प्रश्न मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाचा अजून तरी तारीख घोषित नाही आहे. पुढील 3 दिवसांमध्ये लाभ वितरित होणार नाही आहे. जी आर येणार नाही आहे कारण का शासकीय सुट्ट्या असल्यामुळे हप्ते वितरणाची प्रोसेस होणार नाही आहे. साधारणतः पुढील आठवड्यामध्ये जी आर त्यानंतर आदित्य तटकरे यांची घोषणा आणि हप्ते वितरण अशी प्रोसेस असणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.